जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी या शाळेचं शिकवणं स्मार्ट बनलं असून शिकवण्यासाठी फळा आणि खडूच्या जागी इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड आलेले आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फळा, खडू मस्ट आहे असं तुम्हाला वाटत असेल तर जरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी या शाळेमध्ये जाऊन पहा. शाळेमधील शिक्षक इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डचा वापर करत आहेत. या स्मार्ट बोर्डमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणं सोपं होणार आहे. या बोर्डच्या मदतीनं शिक्षक गुगल तसंच यूट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साईटच्या मदतीनं विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवणार आहेत. तुमच्या शाळेमध्ये या स्मार्ट बोर्डचा वापर कसा करावा या संदर्भात सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं. हा स्मार्ट बोर्ड पूर्णपणे टचस्क्रीन आहे. याच्या मदतीनं विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडं जास्तीत जास्त चालू घडामोडी तसंच जगभरातील माहिती मिळू शकेल. हे स्मार्ट बोर्ड शाळेतील हॉलमध्ये बसवलेला आहे. ज्या शिक्षकांना या बोर्डचा वापर करायचा आहे त्या शिक्षकांनी फक्त पेनड्राईव्ह घेऊन हॉलमध्ये जायचं. पेनड्राईव्हच्या मदतीनं त्यांना सर्व अभ्यासक्रम शिकवता येणार आहे. त्याचबरोबर थेट गुगल किंवा यूट्यूबच्या मदतीनं शिकवणी घेता देखील येणार आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड पूर्णपणे मोबाईल किंवा लॅपटॉपसारखाच असून शिक्षकांनी शिकवताना सगळे मुद्दे यात सेव्ह होणार आहेत. त्यामुळे शिकवताना एखादा मुद्दा लक्षात आला नाही तर स्लाईडनुसार पुन्हा मागे पुढे येऊ शकतो. विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवता येऊ शकते किंवा हे मुद्दे विद्यार्थ्यांना मेलच्या मदतीने पाठवण्याची सुविधा देखील यात असणार आहे. या बोर्डवर लिहिण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की शिक्षकांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलं तरी ते सिलेक्ट केलेल्या फॉन्टमध्येच दिसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बोर्डवरील हस्ताक्षर समजून घेणं सोपं जाईल. हा बोर्ड धातूपासून बनवण्यात आलेला असून तो मजबूत आहे. अशा प्रकारे आमच्या शाळेमध्ये आज आम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्डचा वापर कसा करावा व ते कशा प्रकारे हाताळले पाहिजेत याविषयीची प्राथमिक माहिती सरांनी आम्हाला दिली.